नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देणं हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे। आज दिवसभरामध्ये देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून महिन्याच्या हप्ते वितरणाचा GR प्रसिद्ध झाला नाही आहे, पण आज दिवसभरामध्ये घडलेल्या घडामोडींपैकी लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आणि मोठी आनंदाची बातमी सध्या समोर आलेली आहे। तर अनेक मोठे न्यूज चॅनल आहेत, तर या ठिकाणी एक बातमी सिद्ध होत आहे। तर यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात जो हप्ता लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपयांचा लाभ दिला जातो, तर या संदर्भातली महत्त्वाची हप्ते वितरण लक्षात घ्या की हप्ते वाढ संदर्भात मोठी अपडेट आलेली आहे। तर यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे केंद्रीय लक्षात घ्या की केंद्र स्तरावर सन्माननीय पंतप्रधान जे आहे तर यांची जी आर्थिक सल्लागार समिती आहे, तर यांनी महाराष्ट्र राज्य शासन आहे तर यांना एक शिफारस केलेली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मागील 2 वर्षांपासून यशस्वीरित्या राबवण्यात येत आहे। तर या समिती अंतर्गत लक्षात घ्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सध्या महागाई व इतर गोष्टी लक्षात घेता लाडक्या बहिणींचा जो हप्ता आहे तो वाढवण्याचे निर्देश किंवा सल्ला तसा राज्य समितीला देण्यात आलेला आहे। म्हणजेच काय की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत केंद्र शासनाची जी आर्थिक सल्लागार समिती आहे तर यांच्या अंतर्गत महाराष्ट्राचे जे राज्य शासन आहे तर यांना हा जो हप्ता आहे तो वाढवण्यासंदर्भातली शिफारस करण्यात आलेली आहे। कारण का मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना आर्थिक दृष्ट्या सक्षमीकरण करणे किंवा आर्थिक मदत करणे या योजनेचा हेतू आहे। याच पार्श्वभूमीवरती लाडक्या बहिणींची अनेक कामही होत असतात, तर म्हणून ही शिफारस राज्य शासनाला करण्यात आलेली आहे। तर अशा प्रकारची मोठी अपडेट आलेली आहे। लक्षात घ्या की या शिफारसीअंतर्गत राज्य शासनाचा आता काय निर्णय होतोय याच्याकडेच लक्ष लागून असणार आहे। तर लाडक्या बहिणींना कमीत कमी किती वाढ होते याकडेच आता सर्वांचं लक्ष लागून असणार आहे। तर या संदर्भात सर्वस्वी निर्णय हा राज्य शासनाचा असतो, त्यामुळे साधारणतः महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील तर निश्चित वेळ आल्यानंतर लाडक्या बहिणींचा हप्ता आहे तो 1500 वरून वाढवणार अशा प्रकारची देखील ग्वाही देण्यात आलेली आहे। पण अजून या संदर्भातला निर्णय झालेला नाही आहे, पण आता ही शिफारस करण्यात आली असल्यामुळे कदाचित पुढील काही महिन्यांमध्ये हा निर्णय होऊ शकतो आणि लाडक्या बहिणींना मोठ्या आनंदाची गुड न्यूज मिळू शकते। म्हणजेच काय की लक्षात घ्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अशा प्रकारचे राज्य शासनाला शिफारस झालेली आहे, त्यामुळे यावरती निर्णय आता लवकरच होणं अपेक्षित आहे। आणि याच पार्श्वभूमीवरती आता जून महिन्याचा हप्ता आहे लाडक्या बहिणींना कधी जमा होणार तर याचीच उत्कंठा लाडक्या बहिणींना लागलेलीच आहे, परंतु अजून कुठल्याही प्रकारचा शासकीय निर्णय आलेला नाही आहे। शासनाची लक्षात घ्या की जी आर्थिक तरतूद आहे ती करण्याची प्रोसेस चालू आहे, पण हप्ते वितरणासंदर्भातली जी GR ची प्रोसेस असते ती झाली नाही आहे किंवा DBT कडे अमाऊंट ट्रान्सफर झाली नसल्यामुळे लक्षात घ्या हप्ते वितरण सध्या होणार नाही आहे। तर संपूर्ण दिवसभरामध्ये हप्ते वितरणाचा GR आलेला नाही आहे, त्यामुळे हप्ते वितरण अजून उशिरा होणार हे मात्र आता कन्फर्म झालेलं आहे। कारण तर सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होणारी अतिवृष्टी किंवा लक्षात घ्या की अनेक ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाची कामं सुरू असल्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो निर्णय आहे तो अजून झालेला नाही आहे। साधारणतः या आठवड्यापर्यंत अपेक्षित आहे की GR तो प्रसिद्ध होईल आणि त्याच्यानंतर पुढील आठवड्यामध्ये लाभ वितरण होण्याची दाट शक्यता आज मिळालेल्या माहितीवरून वर्तवण्यात येत आहे। सध्या तरी ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत अशाच लाडक्या बहिणींना हा जो जून महिन्याचा हप्ता आहे तो येणार आहे। अजून कागदपत्र फेर तपासणी सुरू झाली नाही आहे आणि त्याचबरोबर KYC संदर्भात सध्या अपडेट नाही आहे। तर सध्या महाराष्ट्रामध्ये होणारी अतिवृष्टी त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापनाची कामं या सगळ्या गोष्टींमुळे प्रशासन या गोष्टींमध्ये व्यस्त असल्यामुळे लाडक्या बहिणींचा अजून हप्ते वितरणाचा GR प्रसिद्ध झाले नाही आहे। तर हे कारण सध्या समोर येत आहे। हप्ते वितरणाचा GR कोणत्याही वेळी प्रसिद्ध होईल, चालू आठवड्यामध्ये प्रसिद्ध होणं अपेक्षित आहे। आपण देखील या संदर्भात माहिती घेतच आहोत। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। हप्ते वितरणामध्ये लक्षात घ्या वाढ करायची की नाही आता हे सर्वस्वी राज्य शासनावरतीच डिपेंड असणार आहे, त्यामुळे जूनचा येणारा हप्ता हा केवळ 1500 रुपयांचा येणार आहे। हप्ते वितरणामध्ये वाढ करण्यासंदर्भातले निर्णय पुढील काही महिन्यांमध्ये होऊ शकतात। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। योजनासंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।